तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून वन टाइम सेटलमेंट योजना असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 15 जून पासून बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत सरसकट विना निकष कर्जमुक्ती होत नाही आणि शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही अशी ठाम भूमिका तुपकर यांनी घेतली। अनेक दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारवर त्याचा परिणाम झाला नसल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन निर्णायक असल्याचे म्हटलंय। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावं असं आवाहनही तुपकर यांनी केलंय। एकतर सरकार झुकेल किंवा आम्ही शेतकरी, मात्र सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। निमित्तानं करत आहे आणि ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुली वन टाइम सेटलमेंट योजना आहे। म्हणून आजपासून मी आज घोषणा करतो महाराष्ट्रासमोर आणि सरकारलाही सांगतो की जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही, विना अट विना निकष कर्जमुक्ती होत नाही आणि आम्हा शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही। माझा जीव गेला तरी बेहतर, माझा प्राण गेला तरी बेहतर, पण मी आंदोलन थांबवणार नाही। माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतो की मी बुलढाण्यामध्ये माझ्या निवासस्थानासमोर आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। अनेक दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय, पण सरकारवर त्याचा परिणाम होत नाही। पण आता जे आंदोलन आजपासून सुरू झालं ते भूतो भविष्यात अशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे। एक तर सरकार जाईल, नाही तर आम्ही शेतकरी राहू। आर या पारची लढाई आता इथून पुढे करायची आहे। कर्जमुक्ती घेतल्याशिवाय थांबायचं नाही या निर्धारानं आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे की शेतकऱ्यांनो घरात बसू नका, रस्त्यावर उतरा। आपलं आंदोलन आपल्यालाच करावं लागेल, लक्षात ठेवा। आपल्यासाठी स्वतःसाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचंय। तुम्ही जर आता रस्त्यावर उतरले नाही तर आपली कोणी सुद्धा दखल घेणार नाही। त्यामुळे एकट्या रविकांत तुपकरने अन्नत्याग करून हे सुटणार नाही, तर मी तर करतोच आहे, ते माझं कर्तव्यच आहे। तुम्हीच आम्हाला आमच्या हातात नेतृत्व दिलेलं आहे, पण गावागावात रस्त्यावर उतरा, निदर्शनं करा, त्या फसव्या GRची होळी करा आणि आजपासून आंदोलनाला महाराष्ट्रभर गावागावात सुरुवात करा। हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, संघटनेचं नाही, हे शेतकऱ्यांसाठी उभं केलेलं आंदोलन आहे। घामाचं दाम मिळवून घेण्यासाठी जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही, संपूर्ण कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही, लढाई जारी राहील।